आणि त्या बातम्या होळी संदर्भातल्या आहेत, कारण आज होळीचा सण आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ठिकठिकाणी ते वातावरण आहे. थेट जाऊया अमरावतीमध्ये, आणि अमरावतीमध्ये देखील हा होळीचा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय. थेट जाऊया. प्रणय निर्माण आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. प्रणय, अमरावतीमध्ये होळीचा उत्साह बघायला मिळतोय, मोठी गर्दी झाली आहे. नारळ आहे तो नारळ या होळीमध्ये भाविक भक्त हे करतात आणि जे आपण चाकोल्या बनवतो ते चाकोल्याची माळा या इथे बनवतात. आणि विशेष म्हणजे अंबादेवी मंदिरची जी समोरची होळी आहे याला सुमारे 200 वर्षाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभणारी ही होळी आहे. त्यामुळे खूप मोठ्या हजारोच्या संख्येने भाविक या होळीच्या जेव्हा दहन होते त्यावेळी उपस्थित राहतात आणि भक्तिमय वातावरणामध्ये विधिवत पूजा झाल्याच्या नंतर जे अंबादेवी मंदिराचे जे ट्रस्टी आहे त्यांच्या हस्ते पूजा झाल्याच्या नंतर होलिका दहनला सुरुवात झालेली आहे. आणि आता होळी जी आहे ती दहनला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्त आहे त्या अंबादेवी मंदिराच्या होळीच्या इथे दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. अश्विन. नक्कीच प्रणय, आपल्याला गर्दी स्पष्ट दिसते. दृश्यांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळते. होलिका दहनाला एकीकडे सुरुवात झालेली असतानाच मोठी गर्दी नागरिकांची. नवसाची भव्य होळी आहे, ज्याला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी कोकणामधनं आहे. कोकणामध्ये सध्या होळीची धूम बघायला मिळते. होळीचा सण कोकणामध्ये शिमगा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.